रेकॉर्डिंग. आज आपण पाण्याविषयी, पाणी का गरजेचं आहे किंवा पाणी नाही घेतलं तर काय होईल, राईट? हे तर सर्वांनाच माहिती असेल की प्रत्येक व्यक्तीची बॉडी ही 73% पाण्यानं बनली आहे. आणि प्रत्येक बॉडीसाठी प्रत्येक व्यक्तीची बॉडी 73% पाण्यानं बनली आहे. आणि पाण्यासाठी, बॉडीसाठी पाणी हा सर्वात मूलभूत घटक, सर्वात गरजेचा पिलर, सर्वात महत्वाची आवश्यकता असलेली वस्तू, गरज. कारण आपलं शरीर जे आहे, आपल्या शरीरामध्ये असं कुठं कास्ट किंवा जाड पदार्थ आपल्या बॉडीत नाहीये, इंटरनल ऑर्गन सोडले तर. आणि आपली जी बॉडी आहे ही सगळंच सगळं वर्क ही पाण्यावर करते. मग ब्लड असेल, बाकीचे हॉर्मोन्स असेल, एनर्जी असेल, राईट, हे सगळं पाण्याची गरजेनुसार बनलं जातं. चांगले हार्मोन्स जरी असले तरी आपल्याला पाण्याची गरज आहे. आणि हार्मोन हे रस पदार्थामध्ये असतात ना, त्यासाठी पाणी शरीराला, प्रत्येक व्यक्तीला खूप गरजेचं आहे. 73% पाणी आपण घ्यायलाच पाहिजे. जर पाणी नाही घेतलं, जर पाणी कमी घेतलं किंवा नाही घेतलं तर काय होऊ शकते? पाणी जर कमी घेतलं तर पहिला इफेक्ट, आपल्या बॉडीची सगळ्यात लार्जेस्ट पार्ट जो आहे ती आपली स्किन, या स्किनवर इफेक्ट दिसायला चालू होईल. फुरफुरीत स्किन, रफनेस आपल्या स्किनवर येतो. पाणी जर कमी असलं इनटेक पाण्याचा, डायजेशन, जे आपल्याला डायजेशन मध्ये पाण्याचा जास्त वापर होतो. कारण जसे आपलं जेवण आपण जे खातोय ते द्रवरूपात खाली जायला पाहिजे. आपल्या तोंडामध्ये ज्यावेळेस 32 वेळेस चावलं जातं, त्याच्यानंतर इथून गळ्यापासून खाली गेल्याच्या नंतर त्याला बारीक करण्यासाठी कुठलीही काही सिस्टम आतमध्ये नाहीये. म्हणून इथून ते जाताना द्रवरूपात गेलं पाहिजे, पाण्यासारखं ते गेलं पाहिजे. आपली जी सेलेवा आहे, आपली जी लाळ आहे, जेवण पचन करण्यासाठी किंवा जेवणाला बारीक करण्यासाठी मदत करत असते. त्यासाठी आपण जेवत असताना जर तुम्हाला वाटलं की घास बारीक होत नाहीये, त्यावेळेस एक घोट पाणी घेऊ शकतो, फक्त ते घास थोडा पतला करण्यासाठी. आपल्या शरीराला पाण्याची कमी जर पडली, त्याचा इफेक्ट आपल्या ब्लडवर सुद्धा होईल. कारण ते पण पाण्याचं रूपांतर तिथं केलं जातं. व्हाईट ब्लड सेल, रेड ब्लड सेल, त्याच्यात हिमोग्लोबिन, रक्त कमी व्हायला, परत आपलं हिमोग्लोबिन कमी व्हायला चालू होतं. पाणी जर कमी पडलं, आपल्या डोळ्याची जी दृष्टी आहे, दृष्टी कमी व्हायला चालू होतं. कारण की तिथं पण रुखरुखीतपणा यायला चालू होतो. पाणी जर कमी पडलं, आपल्या स्नायूला त्रास व्हायला चालू होतो, क्रॅम्प यायला चालू होईल. यासाठी पाणी घेणं आपल्याला खूप गरजेचं. पाणीचा इनटेक जर चांगला असला, पाण्याचा इनटेक जर चांगला असला तर पहिला इफेक्ट होतो की आपली एनर्जी. बघा, पाणी जर एखाद्या दिवशी चुकून कमी झालं, मुद्दाम नाही पण चुकून जर कमी झालं ना, थकवा जाणवतो. पण जर पाणी आपण चांगलं घेतलं तर एनर्जेटिक राहतो माणूस, ताजेतवाना. पाणी जर आपला चांगला इनटेक असला तर आपली जी स्किन आहे, स्किन ग्लो करायला चालू होते. पाण्याचा वापर, पाण्याचा इनटेक जर आपला चांगला असला, आपलं डायजेशन सिस्टम सुधारतं. पाण्याचा इनटेक चांगला असला तर सगळ्यात महत्वाचं, आपण जर वेळेनुसार पाणी पित असलो तर आपल्या स्किनवर जमा होणार वॉटर रिटेन्शन हे होत नाही. पाण्याचा इनटेक जर चांगला असला तर फॅट बर्न व्हायला चालू होतो. आता तुम्ही म्हणाल फॅटचा पाण्याचा संबंध काय बर्न व्हायचा? आपल्या शरीराला जर 73 ते 70% पाणी नाही भेटलं आणि ती प्रक्रिया जर कंटिन्युअसली चालत असली 8 दिवस 10 दिवस, तर आपलं शरीर एवढं स्मार्ट आहे, आपण घेतलेलं पाणी आपलं शरीरावर साठवायला चालू करतं. त्याला म्हणते वॉटर रिटेन्शन. जर चेक करायचं असेल तर जस्ट हात साईडला, आणि इथं जर अशी थुलथुलीत त्वचा असली तर समजून घ्यायचं ते पाण्याचं प्रमाण आहे. कसलं? वॉटर रिटेन्शन जे झालंय ते पाण्याचं प्रमाण आहे.
त्यासाठी आपण आपले स्वतःचे चेक करू शकतो. पाण्याचा इंटेक जर चांगला असला तर वॉटर रिटेन्शन कमी होऊन आपली स्किन टाईट व्हायला चालू होते. पाण्याचं प्रमाण जर चांगलं असलं फॅट बर्न व्हायला चालू होतो. आणि पाण्याचा इंटेक जर चांगला असला तर आपले हॉर्मोन्स चांगल्या प्रकारे क्रिएट व्हायला चालू होतात. कारण पाणी, आहार, व्यायाम, झोप, मानसिक हेल्थ हे जे आपले पिलर आहे, हे पिलर जसे आपण बॅलन्स करतो ना, तसला आपला मूड कधी पण आनंदी असतो. आणि आनंदी व्यक्ती, आनंदी शरीर हेच त्या व्यक्तीला निरोगी ठेवू शकतो. की असं कधी झालं मनानं खूप आनंदी आहे पण रोज गोळ्या खातो, शरीर आनंदी नाहीये, काही काम करत असलं का आळस, कंटाळा, तर ती व्यक्ती निरोगी राहू शकेल का? निरोगी लोकांची व्याख्या जर करायचं म्हटलं तर खूपच अवघड आहे. प्रत्येकाच्या मतानुसार त्या निरोगी व्यक्तीची व्याख्या बनवू शकते. पण जस्ट मला जे आवडतं, माझी जी व्याख्या असेल, माझी व्याख्या अशी असेल की निरोगी शरीर म्हणजे असं नाही की आपल्याला कुठलीही गोळी वगैरे नसायला पाहिजे. निरोगी शरीर तेच जे सदा ताजे तवाने, चांगले हॉर्मोन्स, एनर्जेटिक, पॉवरफुल स्किन, एकदम चांगली टवटवी स्किन, कोणत्याही कामाला, कोणत्याही क्रिएटिव्हिटीला सदैव तयार असलेला व्यक्ती म्हणजे ते शरीर. त्या ना हा शब्द त्या व्यक्तीकडे नसायला पाहिजे किंवा त्या बॉडीकडे ना हा शब्द नसायला पाहिजे, ते निरोगी शरीर. आणि ज्यावेळेस हे शरीर निरोगी असतं ना, आपली लाईफस्टाईल किंवा आपलं जे जीवन आहे खूप आनंदानं, खूप चांगल्या प्रकारे व्यतीत व्हायला चालू होतं. त्यामुळं आपल्या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, आपल्या पाण्याचं इंटेक आपल्यालाच व्यवस्थित ठेवायचं आहे. मग आता पाणी किती पाहिजे? आपल्या वजनानुसार आपल्या पाण्याचे इंटेक पाहिजे. त्याचा फॉर्म्युला आहे 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी. राईट. मग कोणाचं वजन 30 असेल तर त्याला 3 लिटर, सॉरी 60 असेल त्याला 3 लिटर, 80 असेल त्याला 4 लिटर. मग असं नको व्हायला की 100 असते तर 5 लिटर नाही. नॉर्मल व्यक्तीला दिवसभरामध्ये 3 ते 3.5 लिटर पाण्याची गरज. आता पाणी कसं प्यायचं? बऱ्याच व्यक्तीची कंप्लेंट असते की आम्ही पाणी पिऊ शकतो पण आम्हाला फ्लशिंगला जावं लागतं. जर तुम्ही एका वेळेस 1 ग्लास 2 ग्लास पाणी एका वेळेस घेत असाल तर 100% फ्लशिंगला जावं लागेल. आणि ते पाणी घेतल्याचा कुठलाही बेनिफिट तुमच्या शरीराला होणार नाही, उलट तुम्हाला फ्लशिंगचा त्रास वाढेल. त्याच्या उलट आपल्याला जे पाणी घ्यायचंय एका वेळेस फक्त अर्धा ग्लास, 1 ग्लास पाणी घेतलं तर हळूहळू घ्यायचं आहे. अर्धा ग्लासच्या वर पाणी घेऊ नका. जितकं पाणी घेतलं ते बॉडीला पचन व्हायला चालू होईल, तुम्हाला फ्लशिंगचा प्रॉब्लेम राहणार नाही. दुसरं, पाणी कधीही उभं राहून पिऊ नका. जी व्यक्ती पाणी उभं राहून पित असेल तर त्यांना जॉईंट पेन चालू झाले, भगवान जाने वो कब खत्म होगा. तिसरं, जेवण झाल्या झाल्या पाणी घेऊ नका. जेवण झाल्याच्या नंतर आपल्याला 1 घंट्याने पाणी घ्यायचंय, कमीत कमी 45 मिनिटांना पाणी घ्यायचंय. जेवणाच्या अगोदर पाणी घेऊ शकता अर्धा घंटा. जेवणाच्या अगोदर अर्धा घंटा पाणी घेऊ शकता. सकाळी आपण जेव्हा उठतो, अर्ली मॉर्निंग, सकाळी उठल्याच्या नंतर फ्रेश झालो, फ्रेश झाल्याच्या नंतर त्या 1 तासात, नंतरच्या 1 तासात कमीत कमी अर्धा ते पाऊण लिटर पाणी जर तुमचं झालं तर तुमची बॉडी टॉक्सिस प्रक्रिया खूप छान प्रकारे करते. पण सकाळचं पाणी जे आपण घेतो ना, ओम वॉटर, थोडंसं गरम पाणी पाहिजे, ज्याला आपण एनर्जी ड्रिंक म्हणतो. एनर्जी ड्रिंक बॉडी टॉक्सिस करायचं काम करतं, बॉडीला शुद्ध करायचं काम करतं. बॉडीची शुद्धीकरण जर होत असेल तर ती फक्त रात्रीच होते, झोपेमध्ये सुद्धा आपली बॉडी रिपेअर करते. त्यासाठी सकाळी फ्रेश झाल्याच्या नंतर 1 तास तुम्ही जी पण ऍक्टिव्हिटी कराल, वर्कआउट असेल, आपल्याकडे आता सगळे वर्कआउटच करतात, त्याच्यासाठी नो इश्यू. आपण मुद्दामध्ये 30-30 सेकंदाचा ब्रेक त्याच्यामुळेच घेतोय की आपल्याला पाण्याची नीड भागली पाहिजे.
राईट. त्यानंतर पाणी जर आपण चांगलं घेतलं ना, किंवा पाण्याचा वापर आपला जर चांगल्या प्रकारे व्हायला लागला वेळेवर आणि गरज आहे तितकं, कधी पण बघाल की तुमच्याकडे तो ना शब्द नसेल की हे नाही होणार सर, किंवा तुमच्या घरात कोण सांगितलं तर नाही तुम्ही म्हणू शकणार नाही. कारण बॉडीची 100% प्रक्रिया आपली चांगली चालायला लागते. आपण फॅट कमी करतो, आपण टॉक्सिस प्रक्रियेत जातो, आणि सोबत सोबत आपले हार्मोन्स चांगले रिलीज होतात. आणि ज्या व्यक्तीचे हार्मोन्स चांगल्यापैकी रिलीज आहे ती सदैव आनंदी, निरोगी आणि आनंदी जीवनाचा आनंद घेत असते. त्यासाठी पाणी आपल्या शरीराला कधी पण महत्वाचं, गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी घ्या आणि होणारे त्रास त्यामध्ये टाळा. येस. सो थँक्यू. आय थिंक पाण्याविषयी तुम्हाला कळालं असेल.